तुमचं स्वागत आहे प्राचीच रेसिपीमध्ये। आजची डिश बघून तुम्हाला तर ध्यानात आलंच असेल की आज काय स्पेशल मेनू आहे। आज स्पेशल मेनू आहे तर शेंगोळी। आमच्या आईंना म्हणजेच सासूबाईंना हातावर खूप छान शेंगोळी वळता येते, त्यामुळं शेंगोळी त्याच नेहमी वळतात। त्यांनी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि बघा कशा प्रकारे किती छान अशा शेंगोळ्या त्या हातावर वळतात। त्या अशाच नाजूक पातळ वळाव्या लागतात। जर जाड वळल्या तर ते शिजायला अजून वेळ लागतो आणि अशा पातळ वळल्या तर त्या शिजून थोड्याशा अशा जाड होत असतात, त्यामुळे ह्या अशाच पातळ पातळ वळतात। ह्या दिवसामध्ये शेंगोळी ही आपल्या शरीरासाठी लईच फायदेशीर असते। त्याच्याने सर्दी ताप याला चांगलाच फरक पडतो। हुलगा हा थंडीमध्ये खाल्ल्यामुळं, हुलगा गरम असल्यामुळं ते आपल्या शरीराला उष्णता देतं। त्यामुळं आपण हुलग्याची शेंगोळी ही थंडीमध्ये जास्त प्रमाणात केली जाते। आमच्या घरी तर जास्तच केली जाते, का तर आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते ही शेंगोळी। आता आईने वळून घेतलेल्या आहेत। जशा जशा त्या वळतात तर इकडं मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये तेल टाकले आणि एक एक करून अशी शेंगोळी सोडवून घेते। मुलांना तर काही करता येत नाही, पण त्यांची नुसतीच लुडबुड लुडबुड असते। आई ह्या शेंगोळी वळतात, त्याच्याबरोबर वाट्या पण करतात। त्यात माझी मुलगी आराध्या, तिला लय हौस स्वयंपाकाची। तीसुद्धा बघा किती छान आणि सुंदर अशा वाट्या करत आहे। आता सगळ्या वाट्या आणि शेंगोळ्या करून झाल्यात, मी त्या एक एक करून टाकून घेते। त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि शिजूस्तोवर आपल्याला ते झाकून ठेवून उकडून घ्यायचं आहे। हे पीठ आहे, आपल्या पाण्याला घट्टपणा यायसाठी हे पीठ थोडंसं कुस्करून व्यवस्थित टाकायचं आहे। आणि जर तुम्हाला अशाच हेल्दी आणि चमचमीत रेसिपी जर पाहायच्या असतील तर प्राचीच रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।